नमस्कार, मी शिल्पा. न्यूज मराठी 24/7च्या विशेष रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण 21व्या शतकात जगतोय. हातामध्ये महागडा स्मार्टफोन आहे, डोक्यात मॉडर्न विचार असल्याचा आपण आवानतोय. पण मनातून अजूनही किती बुरसटलेले आहोत ही सांगणारी एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना कोल्हापुरातून समोर आली आहे. कोल्हापूरची 29 वर्षीय तरुण मुलगी अस्मिता प्रतीक सिंह काटकर, जिने सासरच्या छळाला कंटाळून अखेर टोकाचं पाऊल उचललंय. धक्कादायक बाब म्हणजे अस्मिता गरोदर असतानाच तिच्या सासरच्या लोकांनी मुलगाच होणार असं गृहीत धरून आधीच ब्ल्यू म्हणजेच निळ्या रंगाच्या कपड्यांची खरेदी केली होती. पाळणा घेतल्याने आमच्याकडनं 52,000चा पाळणा घेतल्याने 7व्या महिन्यात 2.5 लाख रुपये खर्च केले. हा मुलगाच हवा होता. मुलग्याचीच कपडे घेतलेले तिने सगळे. एक दिवस ओरडलेली सासू. या एकाच घटनेवरून आज 2 अत्यंत गंभीर शक्यता आणि सामाजिक प्रश्न आपल्या समोर उभे टाकलेत. पहिली शक्यता म्हणजे गर्भलिंग निदान कायद्याने गुन्हा असतानाही पिंक आणि ब्ल्यू सारखे छुपे कोडवर्ड वापरून अवैध गर्भलिंग निदानाचं रॅकेट शहरात सुरू तर नाही ना. आणि दुसरी शक्यता म्हणजे मुलगा व्हावा म्हणून सुशिक्षित कुटुंब अजूनही बुवाबाजी किंवा भोंदू औषधांच्या आहारी जात आहे का. वरकरणी आम्ही मुलगा मुलगी असा भेदभाव करत नाही असं म्हणणारे हेच ते लोक आहेत जे घरात सुनेला मुलगाच व्हावा म्हणून छळतायत. अस्मिताच्या या दुःखद अंतानंतर आज आपल्याला साध्या आणि सोप्या भाषेत एक वैज्ञानिक सत्य समजून घ्यावं लागेल. विज्ञान ओरडून सांगतंय की मुलगा किंवा मुलगी होणं हे 100% स्त्रीच्या हातात नसतंय. मग या मागचं खरं विज्ञान काय आहे, चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. कोल्हापूरच्या अस्मिता काटकर प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरून सोडले. समाजात आजही मुलगी झाली की संपूर्ण दोष केवळ अस्मिता सारख्या निष्पाप सुनेला किंवा स्त्रीला दिला जातो. पण हा दोष पूर्णपणे अज्ञानावर आधारित आहे. विज्ञानाच्या दृष्टीने अपत्य मुलगा होणार की मुलगी हे पूर्णपणे पुरुषाच्या गुणसूत्रावर म्हणजेच क्रोमोझोम्सवर अवलंबून आहे. पहिलं म्हणजे गुणसूत्राची रचना. मानवी शरीरात बाळाचं लिंग ठरवणारं घटक असतं, ज्याला गुणसूत्र म्हणतात. मानवी शरीरात अशा गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात. निसर्गाने स्त्री आणि पुरुषाची शरीर रचना वेगळी बनवली आहे. स्त्रीच्या शरीरात फक्त X आणि X, डबल X अशी गुणसूत्र असतात, तर पुरुषांच्या शरीरात X आणि Y म्हणजेच XY या गुणसूत्राची जोडी असते. आणि दुसरं म्हणजे गर्भधारणेची सोपी प्रक्रिया समजून घ्यायची असल्यास निसर्गाचा नियम असा आहे की आईकडून बाळाला नेहमी X हेच गुणसूत्र मिळतंय, कारण आईकडे दुसरा कोणताही पर्यायच नसतो. आता खरी भूमिका असते ती वडिलांच्या म्हणजेच पुरुषांच्या गुणसूत्राची. मुलगी कधी होते जर पुरुषांच्या शुक्राणूकडून X गुणसूत्र मिळाले तर आईचे X आणि वडिलांचे X मिळून डबल X म्हणजेच मुलगी जन्माला येते. मुलगा कधी होतो जर पुरुषांच्या शुक्राणूकडून Y गुणसूत्र मिळाले तर आईचे X आणि वडिलांचे Y मिळून XY म्हणजेच मुलगा जन्माला येतोय. निष्कर्ष काय तर वैज्ञानिक दृष्ट्या स्त्रीकडे Y गुणसूत्र म्हणजेच मुलगा होण्यासाठी आवश्यक असणारा घटक निसर्गाने दिलेलाच नाही. त्यामुळे अपत्यांचं लिंग ठरवण्यामध्ये स्त्रीची कोणतीही भूमिका नसते. म्हणजे विज्ञानाचा हा साधा आणि सरळ नियम हेच सांगतोय की बाळ मुलगा होणार की मुलगी हे सर्वस्वी पुरुषाच्या गुणसूत्रावर अवलंबून असतंय. असं असतानाही केवळ मुलगी झाली म्हणून दोष देणं, तिचा मानसिक शारीरिक छळ करणं आणि अस्मितासारख्या एका 29 वर्षाच्या तरुण मुलीला मृत्यूच्या खाईत लोटणं हा केवळ मूर्खपणा नाही तर कायद्याच्या भाषेत क्रूर गुन्हा आणि विज्ञानाच्या भाषेत अज्ञानाचा कळस आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आज तिची अवघ्या काही महिन्याची चिमुकली आई विना पोरकी झाली आहे. अस्मिता काटकरच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या सासरच्या लोकांवर पोलीस कारवाई करत आहेत. तर न्यायालय त्यांना शिक्षा देईलच, पण सुशिक्षित म्हणवणाऱ्या समाजाने आता स्वतःच्या मानसिकतेचा तपास करण्याची वेळ आली आहे.
जोपर्यंत आपण वंशाचा दिवा या संकल्पनेतून बाहेर पडत नाही, मुलीला कुटुंबाचा आधार म्हणून स्वीकारत नाही, तोपर्यंत आधुनिकतेचा हा बुरखा केवळ एक देखावाच राहील. विचार बदला तरच समाज बदलेल. आणि प्रेक्षक हो, आज आम्हाला तुम्हालाही विचारायचं आहे, समाजाच्या या मुलगाच पाहिजे अशा बुरसटलेल्या आणि विकृत मानसिकतेवर तुमचं काय म्हणणं आहे? आज समाजात असेही कित्येक आई वडील आहेत ज्यांना फक्त मुलीच आहेत आणि ते अत्यंत सुखी, आनंदी आणि समाधानी आयुष्य जगतायत. अशात सुखद आणि प्रेरणादायी गोष्टी इतर जनतेलाही कळायला पाहिजेत. म्हणून तुमचे विचार, तुमचा अनुभव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.